यांनी पुरस्कृत केलेला संघ तर एका बाजूला आपण पाहतोय बोरली हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सामन्याला सुरुवात होते, लेट्स प्ले। टाइम सेट केला जातोय या ठिकाणी। कामरान सोंडे स्ट्राईकला आपण पाहतोय, त्यांच्या साथीला आपण पाहतोय मुरुडचा एक व्यावसायिक मातब्बर खेळाडू फहद कळबसकर आहे। मात्र खऱ्या अर्थाने या सामन्याला देखील खूप मजा येणार आहे मित्रांनो। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गीता एलियन बोर्ली संघाचा गोलंदाज आपण पाहिलं, संकेत सुतार हा गोलंदाज आहे। पहिला चेंडूवरती प्रहार चढवलाय, डीप 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 मिडे गेटच्या बाहेर, चेंडू सीमा पार, षटकार। धन्यवाद डीजे किरण। पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत या फलंदाजाने। कालच्या दिवसामध्ये देखील 40 धाव्यांची याची पहारी आपण केळी पाहिली कामरानची। मात्र संकेत सुतारवरती हल्ला चढवला गेलाय पहिल्या चेंडूवरती पॉवर प्लेच्या या षटकामध्ये। चेंज ऑफ पेस या गती परिवर्तन पाहिलं, बोट फिरवली गेली या ठिकाणी, डेंजर झोन वरती या ठिकाणी पाहायला मिळत होता। मात्र फहद कळबसकरचं एक कॅल्क्युलेट सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं। या ठिकाणी थांबवलं कामरानला की घाई करू नका, कारण आपण या हायवेला बोर्ड लावलेले तर अति घाई संकट येत नाही, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी ब्रेक दाबलं गेलं आणि खऱ्या अर्थानं पाहिलं क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय कामरान सोंडे। संघाचा स्कोर टोटल पाहिला धावपळकावरती 6, 2 चेंडू झालेत। या ठिकाणी खऱ्या अर्थाने संकेत सुतार कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच आपल्या संघासाठी करणार आहे। पुढील चेंडू संकेत सुतारचा, चेंज ऑफ पेस, लोकवॉल चेंडूचा वापर, या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाने कोणतीही चुकी केलीत नाही आणि या ठिकाणी कामरानला मात्र माघारी परतावं लागलंय। डीजे धन्यवाद डीजे। या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले होते कामरान सोंडेने, मात्र त्याचे मनसुबे उद्ध्वस्त केले खऱ्या अर्थाने गोलंदाज संकेत सुतारने। मात्र 2 चेंडू या ठिकाणी चांगल्या धाटणीचे पाहायला मिळाले, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं ना। बोरली संघाचा क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आवेश आहे, अप्रतिम दर्जाचा झेल पकडला। त्याला माहिती होता हा झेल किती महत्त्वाचा आहे, कारण साम्राण या ठिकाणी चांगल्या दर्जाची फलंदाजी करत होता। त्यांनी या ठिकाणी कालच्या दिवसाची ती वादळी खेळी आज पुन्हा पुनरावृत्ती होणार होती, मात्र त्याला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच आपण संकेत सुतारच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला। एसटीच्या पाठीमागे जर पाहिलं ना आपण, नितेश नरहरे एक लेजंड क्रिकेटर आहे। गती परिवर्तन या ठिकाणी चेंडूला सन्मानपूर्वक खेळून काढण्याचा प्रयत्न पाहिला, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव आली नाही। तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज दाखल झाले मैदानामध्ये, अफान कासकर हा फलंदाज दाखल झालाय। डावखुरा फलंदाज आहे। 6 धावा धावपळकावरती राहिल्या, 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव। संकेत सुतार पुन्हा आपल्या गोलची ट्रॅकवर, पॉइंट क्षेत्रामध्ये झालं अंतरलेलं, जाळ्यामध्ये बरोबर सापडला गेला आणि आणखीन एक हादरा मिळतोय, तो म्हणजे A1 वॉरियर्स नाथगाव या संघाला। डीजे धन्यवाद डीजे। खऱ्या अर्थाने बाजीगर नक्कीच म्हणावा लागेल या संकेत सुतारला, कारण पहिल्या चेंडूवरती पाहिलं ना आदेश जो षटकार आला होता, मात्र कमबॅक केलं। कमबॅक कसं करायचं ना,
ते खऱ्या अर्थाने संकेत सुतारला माहिती आहे आणि खऱ्या अर्थानं श्रेय मला तर वाटतं केंद्रबिंदू असलेला क्षेत्ररक्षकाचा एस टीच्या पाठीमागे नितेश नरहरी एक एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. प्रत्येक चेंडूला क्षेत्ररक्षण कसं लावायचं ना हे नक्कीच याला ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना एक चिवटपर्यंतच म्हणतात ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा मार्टिन बेवन ज्या पद्धतीने खेळ करायचा ना असा हा चिकट दर्जाचा जिद्दी खेळाडू एस टीच्या पाठीमागे आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने क्रिकेट जरी त्याच्यापासून थोडंसं लांबलं असलं ना तरी त्याला आपण ऑफिशियल पंच म्हणून क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये पाहत असतो. आज मात्र आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. मात्र कौतुक करू ना तेवढं संकेत सुतारचं कमी पडणार आहे. सुरई गावला बिलॉंग करणारा हा खेळाडू राहिलाय. खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूत षटकार आला तरी देखील कमबॅक केलंय. म्हणजे आज खऱ्या अर्थाने डुवाडाल परिस्थिती आहे. करो या मरो जो सामना हारेल तो स्पर्धेतून फेकला जाणार आहे. म्हणजे प्रत्येकाचं अस्तित्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. टिकवण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहेत. डाव्या एस टीच्या लेग स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू अवंतरच्या या ठिकाणी इशारा सरांच्या माध्यमातून धावसंख्या एकने पुढे सरकली. धावसंख्या कुठेतरी थांबली होती. धावांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी थोडंसं दुष्काळ आलेलं देखील पाहायला मिळतं. 7 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत संकेतचा. पुढील चेंडू डिफेन्सिव्ह या ठिकाणी सेन्सिटिव्ह क्रिकेट पाहायला मिळते. पॉईंट शॉट क्षेत्रामध्ये कट केलं या चेंडूला. 1 धाव मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं या ठिकाणी पहिल्या षटकाची सांगता झाली. षटक क्रमांक पहिलं संपलं. धावा आल्या धावपळकावरती खऱ्या अर्थाने 2 बाद 8 धावा धावपळकावरती राहिल्यात. एक चांगल्या दर्जाचा खेळ नक्कीच या MPLच्या तिसऱ्या पर्वाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय या व्यासपीठावरील. आणि हा क्रिकेटचा कुरुक्षेत्राचा खेळ पाहण्यासाठी आलेला माझ्या सर्व मान्यवर क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी मुरुड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने असं देखील म्हटलं जातं की मातीने एकी बनवली तर वीट बनते. विटीने एकी बनवली तर खऱ्या अर्थाने भिंत बनते. भिंतीने एकी बनवली तर खऱ्या अर्थाने घर बनतं. जर ह्या निर्जीव वस्तू एकत्र येऊन घर बनत असतील तर आपण तर माणूस आहे सजीव. आपण जर एकत्र येऊन ही स्पर्धा खऱ्या अर्थाने का नाही पूर्ण करू शकत. आणि त्याचंच आज खऱ्या अर्थाने तिसऱ्या पर्वामध्ये आपण हे स्पर्धा पाहतोय. खऱ्या अर्थाने प्रशांत पाटील असतील, प्रणय शेळके, आपले जंबोबाई असतील, त्याच्यानंतर दीपक असतील, या सर्व सहकार्याने खऱ्या अर्थाने चांगलं योगदान दिलंय. आणि स्पर्धा भरवण्याचं नक्कीच आज मात्र या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. खऱ्या अर्थाने 5 दिवसामध्ये चालणारी स्पर्धा आज शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचले. म्हणजे काय चांगलं आयोजन चांगलं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुरई शान शिवते सदानंद पाटील. ओहो क्या धाटणीचा चेंडू या ठिकाणी पाहिला. गुडलाईन स्पोर्टला चेंडू टाकल्यानंतर इस्ट्रेच्या हातामध्ये चेंडू विसवला. निर्धाव चेंडूची सांगता झाले. लेदर क्रिकेटचा देखील चांगला अनुभव आहे. खऱ्या अर्थाने आज जर पाहिलं शिवतेज या मुरुड तालुक्यातील व्यावसायिक खेळ म्हणून ज्याकडे पाहिलं जातं हा गोलंदाजी ट्रॅकवर राहिलाय. चांगल्या दर्जाचा चेंडू राहिला या ठिकाणी. परंतु पंच नक्कीच या चेंडूचा टप्पा पाहिला. चेंडू खऱ्या अर्थाने जास्त बाहेर निघाला. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1ने पुढे सरकले. धावपळक पाहिलं धावपळकावरती राहिल्यात 9. परंतु खऱ्या अर्थाने जर या ठिकाणी पाहिलं ना मुरुडचा वंडरबाय देखील म्हटलं तर फहाद कळबसकरला आतापर्यंत वेतनसर स्ट्राईक नाही मिळाले. जिथपर्यंत स्ट्राईकला फहाद कळबसकर येत नाही ना तिथपर्यंत असं प्रश्नचिन्ह पडलंय का की धावपळक पुढे जाणार नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. फटका फसलाय परंतु नो मान्स लँडमध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. मात्र या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल या 2 बॅटर्स दरम्यान. थोडा स्कोर पाहिला ना धावपळकावरती 10 धावा धावपळकावरती आहेत. मी विनंती करतोय रिझवान फहीम यांना विनंती करतोय प्लीज. त्याचप्रमाणे हाफिजी निसार दळवी साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं अतिथीगणांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. फहाद कळबसकरची वाट पाहत होते प्रेक्षक की फहादला स्ट्राईक कधी मिळणार. आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूला या ठिकाणी एकूण जर पाहिलं 9 चेंडू आतापर्यंत झाले. 8 झाले. 9व्या चेंडूला स्ट्राईक मिळाले फहाद कळबसकरला. पहिला चेंडू इरादा पक्का तो गे 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 छक्का.
धन्यवाद डीजे. पाहत कळबसकरला धनेगुरुची स्ट्राईक मिळाली. या स्ट्राईकला आल्यानंतर षटकाराने आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं गेलं. काल देखील अशीच त्याची धुवाधार सुरुवात पाहिली होती. थोडं स्कोर पाहिलं धावपळकावरती ना, 16 धावा धावपळकावरती राहिल्यात. आखोट्याबद्दल चेंडू त्याच्यावरती प्रहार चढवला डीप मिडगेट क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमा रेषेबाहेर येतोय. दणदणीत खणखणते MPLचा हा दर्जेदार असा षटकार. धन्यवाद डीजे. किरण द बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. पाहत कळबसकर मात्र या ठिकाणी थांबण्याचं नाव घेत नाही. खऱ्या अर्थाने 2 मातबर खेळाडूमध्ये लढत आहे आदेजी. एका बाजूला शिवतेज आहे, एका बाजूला पहाद आहे. कोण कोणावरती भारी पडणार. नक्कीच 2 चेंडू खऱ्या अर्थाने फाच राहिले, मात्र हा चेंडू कुणाचा असणार आहे. हो हो, वार पलटवार होताना नक्कीच पाहिलं. या ठिकाणी कमबॅक केलं शिवतेजने. त्याच्याकडे देखील त्याच धाटण्याची गोलंदाजी आहे, एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. असं मात्र पहादला थांबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे शिवतेज पाटीलला. शिवतेजकडे क्षमता आहे, परंतु या ठिकाणी तेवढ्यात विस्फोटक फलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातं पहाद कळबसकरला. एक बिग बॅटल नक्की 2 खेळाडू दरम्यान पाहायला मिळतोय. या ठिकाणी चेंडू फळीचा नाही झाला मेळ. क्षेत्ररक्षकाने घेतला झेल आणि पहाद कळबसकरच्या खेळीचा झालाय मात्र या ठिकाणी अंत डीजे. धन्यवाद डीजे. क्रिकेट असा खेळ आहे ना, कधी सुख तर कधी दुःख देणारा खेळ आहे. खऱ्या अर्थाने जेव्हा पहाद कळबसकरच्या बॅटमधून आधीचे 2 षटकार आले ना, तेव्हा खऱ्या अर्थाने राहील सोंडेच्या या डगआउटमध्ये वातावरण पाहिलं ना, अतिशय उत्साह होता. मात्र या ठिकाणी आता बोर्लीचा डगआउट पाहिलं ना, पहाद कळबसकर बास झाला आणि तिकडे उत्साह वाढलाय. म्हणजे या ठिकाणी काय घडलंय, एक मातबर खेळाडू बास झाला आणि खऱ्या अर्थाने कमबॅक केलं गोलंदाज शिवतेज पाटीलनं. पुढील फलंदाज या ठिकाणी 4थ्या क्रमांकासाठी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. फराद आलाय 5व्या क्रमांकासाठी. फराद खताप आला. एक मजबूत ध्येयष्टी, मजबूत बांध्याचा फलंदाज आहे. थोडा स्कोर पाहिलं धावपळकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावपळकावरती. संकेत सुतारने पहिल्या षटकाचा विचार केला ना, 8 धावा खर्च केला तर 1 विकेट त्या ठिकाणी प्राप्त केलेलं. शिवतेज पाटीलने देखील चांगला कमबॅक केलंय. 2 चेंडूवरती खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडू आलं. हे खऱ्या अर्थाने नंतर मात्र 2 षटकार आले. 14 धावा खर्च केल्या गेल्या. मात्र महत्वाचा बिग ब्लो म्हणजे पहाद कळबसकरचा फलंदाजाला बाद केलंय. थोडा स्कोर 22 आहे. 11च्या सरासरी धावसंख्या धावपळकावरती. क्षेत्राची वीररचना पाहिली. स्ट्राईकला आहे फलंदाज मुदस्सर आहे. ऑन क्षेत्राचं क्षेत्रक्षण पाहिलं आपण. शॉट पाहिलं क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअरला एक डीप मिड ऑन आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक तैनात केलं गेलंय मुदस्सर साठी. हो हो, सपल घुसून मारण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमा पार येतोय चौकार. धन्यवाद डीजे. 150वा हा चौकार लगावला गेला आणि हे अपडेट कोणाकडून तर धरणे गुरुजी. आज धरणे गुरुजींच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलेलं 7-8 कलरचे पेन आहेत. एक चांगले स्कोररची भूमिका. समालोचकाचा पाठीचा कणा. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. 26 धावा धावपळकावरती. हो हो, अफलातून स्क्वेअर कटचा फटका. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न चिताच्या चपळाईने मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. थोडा स्कोअर पाहिला धावपळकावरती 28, 28 धावा धावपळकावरती. 3 फलंदाज मात्र माघारी परतलेत. हा सामना नक्कीच हाय व्होल्टेज आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय. एका बाजूला गीता 11 बोरली आणि A1 वॉरियर्स नादगाव राहील सोंडे यांनी पुरस्कृत केलेला संघ. आडव्या उलट्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी संघ मालक राहील सोंडे चेंडूला आणण्याचा प्रयत्न करतायत. त्या ठिकाणी चेंडू सीमापार गेलाय 6 धावींसाठी. डीजे धन्यवाद. डीजे थोडा स्कोअर पाहिला धावपळकावरती. धावा थांबल्या होत्या मात्र या ठिकाणी जर पाहिलं ना ज्या मुदस्सरनं चौकार लागावला दुहेरी घेतल्यानंतर मात्र षटकार म्हणजे 3 चेंडूवरती तब्बल 12 धावा वसूल केल्यात कारण धावांची नित्यांत गरज आहे. थोडा स्कोअर पाहिला धावपळकावरती आतापर्यंत पाहायला मिळतोय 34 धावा धावपळकावरती राहिल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. या ठिकाणी सन्माननीय रिजवान फहीम साहेब आहेत. त्याचप्रमाणे आपले सर्वांचे लाडके हाफिजी निसार दळवी साहेब आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या साथीला आपण पाहिलं फैसल साहेब म्हणजे ह्या सर्व मान्यवरांचं मी या MPLच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी फलंदाज मात्र झेलबाज झालाय. चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुदस्सर मात्र या ठिकाणी पाहिलं 3 चेंडूमध्ये 12 धावा या षटकामध्ये खर्च आपल्या संघासाठी जमा करत असताना 4थ्या चेंडूवरती मात्र झेलबाज झालाय आणि ठिकाणी अनुज मोरेने कमबॅक केलंय. गरज आहे या ठिकाणी धावा रोखण्याची आणि नक्कीच यशस्वी झाला या ठिकाणी. 3रं षटक क्रमांक आपण पाहतोय मार्गस्थ आहे. एक भव्य दिव्य ही स्पर्धा MPL 3च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने वेदांत कंटक सर आपण जर पाहिलं पहिल्या पर्व कुठे झाला तर राजपुरी आगरदंड्याला झाला. 2रा पर्व झाला माझगावच्या मैदानावरती. 3रा पर्व मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की या नवीन शहरच्या क्रीडा नगरीमध्ये या पट्ट्यामध्ये होणं गरजेचं होतं या एरियामध्ये. आणि 4थं पर्व हाफिजी मांडल्यामध्ये होणार आहे. डिक्लेअर देखील झालंय रिजवान भाई या ठिकाणी आणि त्याला पारितोषिक देखील या ठिकाणी सरपंच साहेबांच्या माध्यमातून 1-1 लाख रुपयाचं पारितोषिक देखील डिक्लेअर जाहीर झालंय. 2 सरपंचाच्या माध्यमातून. एक ऋतिक नागोटनर 1 लाख आणि हर्षद महाडिक 1 लाख. आणि मला वाटतं बाईक देखील त्या स्पर्धेला असणार आहे. हो चांगल्या दर्जाचा चेंडू राहिला या ठिकाणी. फलंदाजाला थांबवलंय चक्कवलंय गंडवलंय. खऱ्या अर्थाने जो फलंदाज आहे या ठिकाणी मोहीन हा फलंदाज आहे. गोलंदाज पुन्हा आपल्या गोलची ट्रॅकवर. अनुज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिलाय. शॉट पाहिलं क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक झेल पकडणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी काय झालं मित्रांनो झेल सुटले. कॅचेस विन द मॅचेस. पकडो मॅच जीतो कॅच. गरज होती ही झेल पकडण्याची मात्र या ठिकाणी झेल सुटलंय. हा झेल सुटल्यानंतर धावा किती आल्यात तर खऱ्या अर्थाने 1च धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होतोय. टोटल स्कोअर पाहिला 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय 35 धाव धावपळकावरती. मात्र या ठिकाणी 4 फलंदाज माघारी परतलेत. स्लॉगवर देतो स्पेशालिस्ट. कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी 5 रन करणार शिवतेज पाटील कारण या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा रोखायच्या आहेत. कमीत कमी धावा खर्च होतील या गोलंदाजाला या ठिकाणी त्या प्रयत्न करावा लागणार आहे परंतु तेवढाच प्रयत्न कोणाचा असणार आहे तर खऱ्या अर्थाने फलंदाजी करणारा A1 वॉरियर्स A1 क्वालिटीचा म्हणजे वॉरियर्स योद्धा संघ आपण जो पाहतोय राहील सोंडे याने पुरस्कृत केलेला संघ 6 चेंडूमध्ये किती धावा जमा करणार आहे स्कोर ना 35 धावा धावपळकावरती राहिल्यात. स्लॉगबोर्डचं अंतिम षटक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज किरण मोरे मॅन फ्रॉम शिरगाव या गावाला विरॉंग करणारा हा गोलंदाज आहे.
क्षेत्ररक्षक व्यूहरचना आपण पाहिली या ठिकाणी ऑफ क्षेत्रामध्ये गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं आहे या ठिकाणी आपण पाहिलं बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न राहिला आहे स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न देखील राहिला आहे मात्र याकडे धावच्या स्वरूपात फलंदाज 5व्या क्रमांकाचा बाद झाला आहे डीजे धन्यवाद डीजे कालच्या दिवसामध्ये वेदांत सर पाहिलं ना ज्या A1 वॉरियर संघाने खऱ्या अर्थाने 68 धावा कुठल्या होत्या मात्र आज धावांचा कुठेतरी त्यांना दुष्काळ आलेला पाहायला मिळतोय धावांच्या शोधामध्ये आहे ज्याप्रमाणे एखाद्या वाळवंटामध्ये एखादा वाट स्वरूप पाण्याच्या शोधामध्ये असतो ना तसं मात्र या ठिकाणी समीकरण मात्र A1 वॉरियर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय त्याच्यानंतर होणारा सामना आहे ईगल 11 एसदे आणि आयात जना मजगाव ओहो नशिबाचा चौका या ठिकाणी म्हणावा लागेल चेंडू सीमापार चौकार येतोय धन्यवाद डीजे डीजे चौकार आलाय 39 धावा धावपळकावरती नित्यांत गरज होती या ठिकाणी ज्या A1 नादगाव वॉरियर संघाला आणि फलंदाजच्या बॅटमधून चौकार आलाय फलंदाज मोहीन फरादच्या बॅटमधून चौकार आलाय फरादला मात्र याच पद्धतीची फलंदाजी करावी लागणार आहे मात्र किरण मोरेवरती डेथवर स्पेशल म्हणून विश्वास ठेवलाय त्या विश्वासाने गोलंदाजी सार्थक करणार का सार्थक गोलंदाजीच्या पद्धतीने पाहायला मिळणार का लेगकट पदे चेंडू पाहिलाय या ठिकाणी हो हो पुन्हा एकदा हुलकावणी दिले चेंडूने चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय डीजे धन्यवाद डीजे करो तो क्या करे कारण या ठिकाणी क्षेत्राच्या आतून चुकी घडल्या हा चेंडू थांबवणं गरजेचं होतं मात्र चौकार आलाय एकूण स्कोअर पाहिला 43 धावा किरणचे गोलंदाजी चांगले राहिले मात्र त्याला 7 मात्र क्षेत्राशी मिळत नाही कमबॅक केलंय पुन्हा एकदा या ठिकाणी काय घडलंय पहा गल्ली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठलाग करत असताना या ठिकाणी मात्र 2 धावा सुरळीतपणे पूर्ण केल्या जात आहेत एक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल पाहिला धावपळकावरती धावा आहेत 45 धावा धावपळकावरती गोलंदाजी खऱ्या अर्थाने आधीची चांगली होतोय मात्र क्षेत्ररक्षक कुठेतरी या ठिकाणी थोडंसं चाचपडताना पाहायला मिळत आहेत तुम्ही मैदानामध्ये खऱ्या अर्थाने जेव्हा उतरताना क्षेत्ररक्षण करण्यासाठी तेव्हा तुम्हाला धावा रोखणं खूप गरजेचं असेल कितीही तुम्ही चांगली गोलंदाजी करा क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं आहे कमबॅक करतोय किरण मोरे या ठिकाणी खऱ्या अर्थाने चांगल्या धाटणीचा चेंडू राहिलाय थोडंसं बोटं फिरवली गेली आणि हा चेंडू मात्र निर्धावाला गेला धावसंख्या पाहिली धावपळकावरती 45 धावा धावपळकावरती शेवटचं अंतिम निर्णायक चेंडू किरण मोरे या गोलंदाजाचा हो 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 क्या बात है डेथवर स्पेशल हिट म्हणून खऱ्या अर्थाने ट्रम्प कार्ड वापरला गेला चालला खऱ्या अर्थाने 2 चौकार आले मात्र पुन्हा कमबॅक केला हा तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे ही जिद्द पाहिजे की खऱ्या अर्थाने ह्या धावा मी रोखू शकतो हा सामना खऱ्या अर्थाने माझ्या संघाच्या बाजूने मी खेचून आणू शकतो आणि ते किरण मोरेच्या माध्यमातून आपण पाहिली या ठिकाणी पूर्वार्ध संपला या पूर्वार्धामध्ये खऱ्या अर्थाने A1 वॉरियर्स नादगाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्याची उभारणी केली ती म्हणजे 45 जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 46 कारण आपल्या स्पर्धेचा या मुरुड प्रीमियर लीगचा जो नियम आहे की धावा कंपल्सरी चेसिंग करणं म्हणजे येणारी 24 चेंडू आणि या 46 धावा कशा पद्धतीने पार होणार हे ऐकण्यासाठी मी घेऊन जातो वेदांजी कंटक यांच्याकडे धन्यवाद चला तत्पूर्वी
यानंतर होणारा सामना असेल मल्हार 11 मजगाव विपक्ष आयत जैनाब 11 नाही मल्हार 11 नाही माफ करा आयत जैनाब 11 मजगाव आणि ईगल 11 यसदे म्हणजे उमेश घाणेकर आणि जिमाम पंगारकर. चला आयत जैनाब 11 विपक्ष ईगल 11 असा सामना होईल आणि त्याच्यानंतर वाघोबा मुरुड कोलीवाडा आणि मल्हार 11 मजगाव असा सामना होईल. तर या चला जिमाम पंगारकर आणि दुसरीकडे उमेश घाणेकर या लगेच नाणेफेक करून घेऊया आपण. हुसेन टाके विनंती असेल हाफिजी आपल्याला बोलवत आहेत जरा स्टेजवर येऊन जायचे. हुसेन या ठिकाणी सामना सुरू होईल. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 24 ते म्हणजेच गीता 11 बोरली संघासाठी. आणि आता कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाणार. पुन्हा एकदा हुसेन टाके आलाय. ऊट की चाल बाज की नजर और हुसेन टाके का वार कोई समझ नहीं पाए रिजवान भाई अब तक. आणि असा हुसेन टाके आहे. हाफिजी रिजवान भाई यांचा मुस्कान 11 संघ आपण PNP चषकात खेळताना पाहिलं होतं आणि त्याचा कॅप्टन होता हुसेन टाके. आणि हुसेननं भाईजान काय केलं होतं दिसून आलं ना. नाही आत्महत्या ती सुपर 6 मध्ये केली होती. त्याच्या आधी हुसेन चांगला खेळला होता. रिजवान भाई आलेले आहेत. चला या ठिकाणी 46 धावांची गरज आहे. सलामीला आलेला फलंदाज आवेज आणि राज पाटील. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज आहे तो म्हणजेच मुदस्सर खिदमतगार मॅन फ्रॉम मजगाव. मुदस्सर खिदमतगार मॅन फ्रॉम मजगाव. एंड स्ट्राइक एंडवर आहे आवेज. आवेज गोरमे मॅन फ्रॉम साळाव. नॉन स्ट्राइक एंडवर राज पाटील मॅन फ्रॉम सुरई. आणि पहिला चेंडू घेऊन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मित्रांनो याच राज पाटीलनं PNP चषकामध्ये मला वाटते ज्ञानी 11 नांगरवाडी संघासाठी राज खेळला होता आणि तिथे देखील किफायत पटेल सोबत सलामीला यायचा आणि निश्चितच चांगली कामगिरी देखील करायचा. इथे मात्र आता मुदतसर समोर आवेज कशा प्रकारची खेळी करणार. यावेळी हा फटका बॅटच्या पट्ट्यात आलाय परंतु एक धाव नक्की मिळेल. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर पहिली धाव नोंदविली जाईल ती म्हणजेच A1 वॉरियर्स नांदगाव संघाची. माफ करा गीता 11 बोरली संघाची. थोडंसं कन्फ्युजन असतं ना दरणे गुरुजी. 4 दिवस कंटिन्यू कॉमेंट्री केल्यावर 5व्या दिवशी त्याचा प्रभाव दिसून येतो. हे तसं काहीतरी झालंय. पण असं असताना नाणेफेक मी सन्मान्य रिजवान भाई आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या नंतर चालू होणाऱ्या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. सामना असेल तो म्हणजे झिमाम पंगारकर व विपक्ष उमेश घाणेकर. म्हणजे एकीकडे ईगल 11 यसदे असेल दुसरीकडे आपण पाहू तो म्हणजेच आयत जैनाब 11 मजगाव संघाला आलेले आहेत. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो म्हणजेच मुदतसर खिदमतगर. आता मात्र राज पाटील कशासाठी ओळखला जातो. शफल होऊन स्क्वेअर लेग क्षेत्र लॉंग लेग क्षेत्र त्याच्यानंतर जर पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये चौकार षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. आणि ती कामगिरी पाहून या ठिकाणी राज पाटीलला फील्ड देखील त्या ठिकाणी पॅक केलेली पाहायला मिळते. या चेंडूवर ओ हो 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 अब क्या करेगा बाजीगर.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पण तो चेंडू वाईड आहे का? नाही आहे, लेग बाय आहे. पण फात कलबस्करनं बघा आधी तोंडावर हात ठेवला, बॅट कट आहे. आधी तोंडावर हात ठेवला फात कलबस्करनं आणि त्याच्यानंतर टाळ्या वाजवल्या, कारण त्याला माहिती आता काय बोलणार. बॅटमधून धावा आलेल्या आहेत, या 4 धावा निश्चित रूपानं या ठिकाणी या चेंडूवर चौकार आल्यानंतर धावफलकावर 5 धावा नोंदविल्या जात आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळी पुन्हा एकदा तिथेच, पुन्हा एकदा तोच. एक चूक वारंवार कशा प्रकारे होते मित्रांनो पहा. या ठिकाणी आता मात्र वाईड चेंडू येईल, त्याच्यावर हा चौकार नोंदविला जाईल. गीता 11 बोर्ली संघाच्या खेम्यामध्ये नितेश दादा भरपूर आनंद उत्साह पाहायला मिळतोय. म्हणजे बॉलर करेल तर करेल काय, कीपर तर सोडतोय तर सोडतोय, त्याच्या मागचा देखील सोडतोय. चला उमेश घाणेकर नाणेफेकीला चला, झिमाम पांगारकर चला, रिजवान भाई तयार आहेत. या चेंडूवर चौकार आल्यानंतर धावफलकावर 10 धावा. आता मात्र 21 चेंडू आणि 36 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन नक्कीच बोनस 8 धावा आलेल्या आहेत. या दोनही चौकार अगदी हलके सोडलेत. यावेळी इनसाइड आउट, अप्रतिम फटका राज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतोय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. तोपर्यंत नाणेफेक होते या ठिकाणी रिजवान भाईंच्या माध्यमातून. 200 रुपये या षटकारासाठी कोणाकडून? गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून. निडीच्या आहेत, दुबईमध्ये असतात. मला वाटते उद्या फ्लाईट आहे ना, उद्याच फ्लाईट आहे, तर त्याच्यामुळे या ठिकाणी 200 रुपये आलेत. चांगली खेळी केली तर 200 दिरम देखील येतील का? नाही, 200 दिरम नको, 200 रुपये ठीक आहेत. पुढचा चेंडू घेऊन काय झालं राहील बाई टॉसचं. येस दे संघ विजयी झाला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, पंचांकडे दाद. पण यष्ट्यांच्या मागे मला वाटते फात कलबस्कर तुम्हाला जी पाहिजे ती कामगिरी नाही आहे. लेगबाईच्या स्वरूपात धाव नक्की येईल दरणे गुरुजी, पण यष्ट्यांच्या मागे जी कामगिरी गरजेची आहे ती कामगिरी होत नाही आहे या ठिकाणी. निश्चित रूपानं आता मात्र 30 धावांची गरज असेल. धावफलकावर 17 धावा आलेल्या आहेत. 8 धावा बोनसच्या आहेत ना. दोन्ही वेळा तो चौकार अडवला आला असता, पण दोन्ही अडवले नाही आहेत. धावसंख्या 17 आहे, पण 8 धावा बोनसच्या आहेत. तर जे झालं ते झालं, परंतु इथून देखील सामन्याला रंगत दिली जाऊ शकते हे फात कळबसकरला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण जिथून आपण जर बघितलं तर सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एखाद्या खिडकीतून वाट शोधायची असते, आणि ती वाट आता शोधली जाणार का? स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा अवेज झालाय. यावेळी पुन्हा एकदा एज लागली. इथे मात्र लॉंग स्टॉप रिजनला कोणत्याही प्रकारची गलती पाहायला मिळाली नाही. या चेंडूला अडवलं गेलं, आणि आता त्या क्षेत्रामध्ये जर चेंडू गेला ना तर क्षेत्ररक्षकाची देखील हार्टबीट वाढतील. कारण का तर तिथे आता कधी कधी कसं असतं, कधी कधी क्षेत्ररक्षक खराब असतो आणि कधी कधी क्षेत्र खराब असतं. तर त्यामुळे निश्चित रूपानं आता मात्र त्या क्षेत्रामध्ये चेंडू आडलाय. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. 18 चेंडू 29 धावा म्हणजे नक्कीच आपण गीता 11 बोर्ली संघाला फ्रंट फुटवर मानू, पण 18 चेंडू 29 धावा या चेसेबल, तर तेवढ्या जेवढ्या चेसेबल आहेत तेवढ्या डिफेंडेबल देखील आहेत. या गोष्टीची नोंद घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आता दुसरं षटक घेऊन येणाऱ्या गोलंदाजाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. आणि निश्चित रूपाने या गोष्टीचा विचार करून पहिल्या षटका अखेर जर 17 धावा झाल्या असतील तर 18 चेंडू आणि 29 धावांची गरज कशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण केली जाणार. गोलंदाजी मार्कवर मुदस्सीर गोलंदाज आलाय का? यस, मुदस्सीर गोलंदाज आलाय. यानंतर होणारा सामना देखील हाय व्होल्टेज असणार आहे. उमेश घाणेकर विपक्ष झिमाम पंगारकर असा असणार आहे. निश्चित रूपानं उमेश घाणेकर एकटाच असा कॅप्टन आहे जो शेवटपर्यंत लढला आहे. फात कळबसकर देखील त्याच्यामध्ये मानला जाईल, झिमाम पंगारकर देखील मानला जाईल. पण उमेश असा आहे ज्यानं निश्चित रूपानं संघामध्ये इतर कोणाच्यावर जास्त दबाव घेऊ दिला नाही, स्वतःच्या मानानं फलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद, आणि या ठिकाणी
पहिले गडी गारद झालाय तो म्हणजेच राज पाटील याच्या स्वरूपात. नवीन फलंदाज शिवतेज पाटील आलाय. तत्पूर्वी सामरान कारभारी सौदीवरून सामना बघतोय झिमामच्या प्रेमाखातर सामरान कारभारी सौदीवरून सामना बघतोय. एकतर एवनचा देखील सामना आहे, त्याच्यानंतर आयत जैनाबचा देखील सामना आहे. तर सामरान कारभारी बघत असाल तर खूप खूप स्वागत तुमचं या मुरुड प्रीमियर लीग मध्ये. कारण भरपूर मिस करत असणार सामरान. कारण प्रदीप सर, मी चांडगावमध्ये समालोचनाला होतो आणि तिथे मी पहिल्यांदा सामरानची ती खेळी पाहिली होती. एवन नांदगाव संघातून खेळताना अप्रतिम क्रिकेट सामराननं खेळलं होतं. आणि आता या ठिकाणी यूट्यूबवरून लाईव्ह आपले सामने सौदीमध्ये बसून बघतोय. तर निश्चित रूपानं या ठिकाणी सामरान कारभारी तुला देखील खूप खूप तुझं स्वागत या मुरुड प्रीमियर लीगमध्ये. तत्पूर्वी या चेंडूवर पहिल्या चेंडूवर विकेट आलाय. मुदस्सर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, परंतु इथे मात्र आता फलंदाजीला आलाय तो म्हणजेच शिवतेज पाटील. आणि शिवतेज पाटील कशा प्रकारची फलंदाजी करणार? गोलंदाज समोर फलंदाजी करायची आहे. पहिलाच चेंडू, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. पहिला चेंडू सीमा पार पाठवलाय, षटकार लगावलाय. जिंकण्यासाठी आता दरणे गुरुजी म्हणतायत की 16 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. 23 झालेल्या आहेत, 23 गरजेचे आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा षटकार शिवतेज पाटीलच्या माध्यमातून. शिवतेज पाटील मॅन फ्रॉम सुरई कशा प्रकारची फलंदाजी करतोय आज गीता 11 बोरली संघाचा कॅप्टन म्हणून पाहिलं जातंय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. भारत मोती आणि अभि मोती आहेत का? ओनर आहेत ना, आलेले आहेत ना? यस. बघा ना, आज शिवतेज पाटीलच्या घरी पापलेटांची कोड जाणार का? नक्की जाणार. तिकडे वाघोबा संघाचे ओनर प्रयास भाई देखील सांगतायत हुसेन काहीतरी घेऊन जायचं आहे. हुसेन सांगतोय नक्की सुरमई घेऊन जाणार मोठी. बघा ना, 250वा षटकार आलाय आणि या मॅन ऑफ द मॅचला सायकल असणार हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं सायकलला सुरुवात इथे कोण करणार? पुढचा चेंडू, षटकारांची हॅट्रिक होणार का असं वाटलं होतं. चांगला फटका आहे. 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नक्कीच नाही. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर निश्चित रूपानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 30 धावा. जिंकण्यासाठी आता 14 चेंडू आणि 16 धावांची गरज. 30 धावा धावफलकावर आहेत. या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. इथे मात्र पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट धरणे गुरुजी. 12 चेंडू 16 धावांची गरज. तत्पूर्वी सन्माननीय आसिफभाई दांडेकर यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. या सामन्यामध्ये विजयी होणाऱ्या संघाचा जो मॅन ऑफ द मॅच असेल त्याला 1000 रुपयांचं पारितोषिक आसिफभाई दांडेकर यांच्या माध्यमातून आलंय. विजयी संघाचाच, यस सामनावीर आपण विजयी संघाचाच देतो, पण सामनावीराला या ठिकाणी सायकल तर दिली जाईलच, प्लस आसिफभाई दांडेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक देखील दिलं जाईल.
निश्चित रूपानं कशा प्रकारची खेळी या ठिकाणी आसिफ भाईंच्या माध्यमातून केली जाणार बघा ना. याला ट्रू क्रिकेट लवर म्हणतात. आसिफ भाई दांडेकर यांच्याकडे बघून आपल्याला समजतं, कारण त्यांचा संघ काल या स्पर्धेतून त्यांचं आव्हान संपलं होतं, परंतु तरी देखील त्यांनी बक्षिसं कायम ठेवली. असं नाही की बक्षिसं फक्त त्यांनी आपल्या विभागातल्या मुलांना दिलीत, तर त्यांनी संपूर्ण मुरुड तालुक्यात जेवढे खेळाडू आहेत त्या प्रत्येकाला या ठिकाणी त्याचा आवडलेला खेळ पाहून पारितोषिक दिलेलं आहे. निश्चित रूपानं नवीन फलंदाज किरण मोरे गेलाय. किरण मोरे नॉर्मली शिरगाव गावाला बिलॉंग करतो. साईनाथ शिरगाव संघातून नीतू भुरे सोबत किंवा जयंत सातमकर सोबत सलामीला येताना आपल्याला दिसतो. आणि मग असं असताना नेहमी जर पाहिलं तर किरण मोरे आपली खेळीनं सर्वांना प्रभावित करतो. जसं फरहदला त्यानं 3 चेंडू उभा ठेवला त्या प्रकारची गोलंदाजी आणि तेवढीच चांगली फलंदाजी आहे. नीतू भुरे इथं बसलेला आहे. नीतू भुरेच्या चेहऱ्यावर आपण ऑक्शनच्या वेळी किरण मोरेवर जेव्हा शिवतेज चालत होता तेव्हा आपण पाहत होतो की कसा नीतू भुरेचा चेहरा झाला होता, कारण त्याला पण किरण मोरे पाहिजे होता आणि शिवतेजला देखील पाहिजे होता. शिवतेजनं शेवटी त्याला आपल्या खेम्यामध्ये ठेवला आणि त्याचा फायदा शिवतेजला असा झाला की अंतिम 3 चेंडूंवर त्याने एकही धाव खर्च केली नव्हती. निश्चित रूपानं तोच किरण मोरे या ठिकाणी स्ट्राईकवर आलाय. आता मात्र शिवतेजनं किरणला स्ट्राईक दिली. 11 चेंडू 15 धावांची गरज. इथे मात्र इथूनही ही गरज पूर्ण देखील केली जाऊ शकते आणि इथून ही गरज जर पाहिलं तर कमी देखील केली जाऊ शकते. गोलंदाजी मार्कवर विवेक सातमकर आलाय. मॅन फ्रॉम सातिर्डे सातिर्जे तिकडं ना अलिबागमध्ये, आणि इकडं सातिर्जे तिकडे येतं. पिंट्या ठाकूर यांचा गाव. तर पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. किरण मोरे बाद झालाय. इथे मात्र टर्न झाले सामना, मॅच फिरले. काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय? 10 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आर्यन आलाय. शिवतेज पाटील, तुमचा कॅप्टन नॉन स्ट्राईक एंडला असताना तुम्ही या प्रकारच्या चुका करू शकत नाही आहात. किरण मोरे तसा डिफेन्सिव्ह खेळ खेळत नाही, त्याला अटॅकिंग खेळायला आवडतं, पण यष्ट्यांच्या मागं मास्टरमाइंड उभा आहे आणि त्याला माहिती आहे की कशा प्रकारे सामना चालवायचा. हात कळबस करणं ते केलेलं पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज आर्यन आलाय. सुरई गावातून बिलॉंग करतो. आणि बघा ना, ज्या गावाचा कॅप्टन त्या गावाचे खेळाडू त्याला माहिती असतं. म्हणजे असं नाही की कॅप्टन त्यांना मुद्दाम घेतो, पण प्रत्येकाचा खेळ त्याला माहीत असतो. आणि नक्कीच संकू असेल किंवा राज असेल, राजचा खेळ तर सगळ्यांना माहिती आहे, किंवा आता आर्यन असेल, नक्कीच कशा प्रकारचा खेळ करणार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय, पण चेंडू मात्र सीमा पार गेलाय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आता मात्र बॉल टू रन वर सामना आलाय. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. 9 चेंडू 9 धावांची गरज आहे. धावफलकावर धावा झाल्यात 37 धावा. 46 धावांचं आव्हान आहे. आता बघा ना, दरणे गुरुजी सोडलेले ते 2 चौकार किती आठवत असतील. 8 धावा वाढल्या असत्या इथे. म्हणजे 9 चेंडू जी 17 धावांची गरज होती ती 9 चेंडू 9 धावांवर आले. या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली. फलंदाज बाद झालाय, पण तो चेंडू लिगल आहे का? यस, चेंडू लिगल आहे आणि या चेंडूवर धाव देखील येणार नाही. 8 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक शिवतेज पाटील. आता इथे जर शिवतेज पाटीलला बाद करण्यात यश आलं तर मात्र एवन नांदगाव संघ पुन्हा सामन्यामध्ये येऊ शकतो. पण शिवतेज पाटीलला बाद करणार कोण? कारण शिवतेज पाटील एक असा खेळाडू आहे ज्या खेळाडूनं निश्चित रूपानं अनेक मैदानं गाजवलेली आहेत. ज्या फात कळबसकरनं सिया वॉरियर्स नागाव संघाचं PNP चषकामध्ये नेतृत्व केलं होतं, त्याच फात कळबसकरच्या विरोधात शिवतेज पाटील हा आझाद कुरुळ संघासमोर उभा राहिला होता, किंवा संघाकडून नेतृत्व करताना किंवा कॅप्टन म्हणून उभा राहिला होता. आणि निश्चित रूपाने याच गोष्टीचा जर
विचार केला तर आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवर एक असा खेळाडू जाईल ज्याने अशा परिस्थितीतून आपल्या संघाला कित्येक वर्ष बाहेर काढलंय, म्हणजे कोण? नितेश नरहरी आहे. पण गोलंदाज विवेक सातमकरचं कौतुक करावं लागेल. एक षटकार खाल्ल्यानंतर तो फसला नाही, तो चकला नाही, त्याने आपली लाईन लेंथ लय कायम ठेवली आणि त्याच्यामुळे निश्चित रूपानं जर पाहिलं तर त्याला फायदा या गोष्टीचा झालेला दिसतोय. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. बघा ना, फ्लिक करून काढण्याचा प्रयत्न होता, ग्लान्स करून काढण्याचा प्रयत्न होता. हा देखील चेंडू निर्धावाला आहे. दरणे गुरुजी म्हणतायत 5वा चेंडू निर्धाव आल्यानंतर आता 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. म्हणजे अंतिम अंबाजी 2 चौकार किती महागात पडलेत पाहिलं आपण. पुढचा चेंडू यावेळी फ्लिक केले. झेल आहे का? नक्कीच आहे. शिवतेज पाटील बाद. 6 चेंडू 9 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. बघा काय झालंय सामन्यात. A1 संघानं A1 कमबॅक केलं. राहील भाई, कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते या ठिकाणी. आता मात्र कंपल्सरी चेसिंगचा हा सामना असताना नितेश नरहरी आहेत. नितेश नरहरींकडे क्षमता आहे, परंतु या ठिकाणी सामन्यामध्ये रंगत. सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या वाजवा. नक्कीच या न्यूट्रल सामन्यासाठी टाळ्या वाजवणं गरजेचं आहे, कारण ना टाळ्या या बोरलीसाठी असतील ना नांदगावसाठी असतील या क्रिकेटच्या खेळासाठी असतील, कारण सामना फिरायला वेळ लागत नाही आणि तो सामना या ठिकाणी फिरलेला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहिली 3 षटकं संपली. धावफलकावर 37 धावा आहेत. जिंकण्यासाठी आता 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. आणि असं असताना आता मात्र गोलंदाजीसाठी कोण येणार? इस्माईल चिपलूणकर, मॅन फ्रॉम नांदगाव. कालपर्यंत इस्माईलनं देखील चांगली गोलंदाजी केली. नितेश नरहरीनं जर षटकार मारला तर हफीजी निसार दलवी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक. रिजवान भाईंच्या माध्यमातून का? हाफिजींच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. 500 रुपयाचं पारितोषिक हाफिजी निसार दळवी यांच्या माध्यमातून. आणि रिजवान भाई, खास रिजवान भाई हुसैन का मैच देखने आए. रिजवान भाई कहते हैं, रिजवान भाई कहते हैं हुसैन का गेम देखने आए हैं. आणि हुसैन कसा खेळतो रिजवान भाई. अफान आलाय नवीन फलंदाज, पण नॉन स्ट्राईक एंडवर असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इस्माईल चिपलूणकर, मॅन फ्रॉम नांदगाव ना, नांदगाव. पहिला चेंडू इस्माईलच्या माध्यमातून. पहिला चेंडू सरळ बॅटनं खेळलाय. लॉंग ऑन रिजनला. 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील धावून पूर्ण केली जाते. हा थ्रो बॉलिंग एंडला नाही तर हा थ्रो बॅटिंग एंडला होणं गरजेचं होतं. आणि असं असताना निश्चित रूपानं तुम्हाला विकेट आता कोणाचा महत्वाचा आहे? तुम्हाला नितेश नरहरीचा विकेट महत्वाचा आहे. जरी हाफिजींनी 500 काय 5000 जरी लावले ना तरी नितेश नरहरी षटकार मारायला जाणार नाही. तो सिंगल डबल न खेळणार, कारण तो एवढा जुना जाणता खेळाडू आहे की त्याला माहिती आहे कसं क्रिकेट खेळायचं, त्याला माहिती आहे अशा परिस्थितीतून कसा सामना न्यायचा. आणि तुम्हाला जर तो असा थालीमध्ये परसून विकेट देत असेल तर तुम्ही तो घेत नसाल तर ती तुमची चूक आहे. 5 चेंडू 7 धावांची गरज. या ठिकाणी अप्रतिम चेंडू. पंचांकडे दाद, पंचांकडे दाद. पंच म्हणतायत इट्स बॅटेज. या चेंडूवर 1 धाव आली. 1 धावेच्या सहाय्यानं आता मात्र धावफलकावर धावा झाल्या 40. 4 चेंडू 6 धावांची गरज जिंकण्यासाठी. अफाननं षटकार मारला तर फैसल भाई फहीम यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. हाँ फैजल भाई, अफान जा सकता है छक्का मारने को, नितेश नरहरी नहीं मार सकता. सामना करतोय फलंदाज संकू आणि इथे मात्र कमिटी मेंबर संकू आता काय करणार. पुढचा चेंडू यावेळी फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल सुटलाय. 1 धाव धावून पूर्ण आणि चुकीच्या एंडला थ्रो केलाय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3री धाव धावून पूर्ण केले. या ठिकाणी गीता 11 बोरली संघ अंतिम क्षणाला या ठिकाणी विजयी झालाय. शंकूनी षटकार नाही पण शंकूनी सामना मात्र जिंकवलाय. या ठिकाणी या सामन्यामध्ये विजयी झालाय गीता 11 बोरली संघ. कशा प्रकारचं सेलिब्रेशन आपण पाहतोय, कशा प्रकारचं क्रिकेट पाहतोय. लढणे गुरुजी याला म्हणतात धावतं घोडा अंगावर ओढून घेणं, आणि त्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळाली. निश्चित रूपानं कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळाला. नाही नशीब म्हणतात ना.
निश्चित रूपानं आपण जर पाहिलं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालं गीता 11 बोर्ली संघाकडून. तेवढंच चांगलं क्रिकेट फहाद कळबसकर अँड टीम म्हणजेच A1 नांदगाव संघाकडून पाहायला मिळालं. असो पराभव आपल्या पदरात आला असेल तरी देखील बक्षीस पात्र संघ झाला नसाल तरी देखील फहाद खूप खूप शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी. निश्चित रूपानं विजय पराजय होत राहतो तरी देखील आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत, अप्रतिम क्रिकेट खेळलात त्याबद्दल आपले देखील हार्दिक हार्दिक आभार. A1 नांदगाव संघ आपण एक चॅम्पियन संघ आहात, असाच खेळ पुढच्या स्पर्धांमध्ये करत राहा. आणि बक्षीस पात्र ठरलाय गीता 11 बोर्ली संघ. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. MPLच्या एका ट्रॉफीवर नाव आता गीता 11 बोर्ली संघाचं होणार. या ठिकाणी निश्चित रूपानं A1 नांदगाव संघ पराभूत झाला तरी देखील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण अप्रतिम आव्हान टिकवून ठेवलं. कामरान असेल, फहाद असेल, फरहाद असेल, मुस्तकीम असेल, सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुढील स्पर्धांसाठी. राहिलभाई सोंडे आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा निश्चितच. आणि या सामन्याचा सामनावीर MPLची पहिली सायकल प्रणय शेळके कोणाच्या